अतिचार गुरु उघड करणार सोन्याचा सर्वात मोठा घोटाळा. भारतात लवकरच सोन्याशी संबंधित असा एखादा मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो का, ज्यामुळे संपूर्ण देश हादरेल? आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रश्न माझ्या मनात आला नाही. हा संकेत ग्रहांनी दिला आहे आणि जर हे ग्रह संकेत खरे ठरले तर हा प्रश्न केवळ सोन्याचा राहणार नाही. हा प्रश्न भारताच्या आर्थिक विश्वासाचा असेल. कारण सोनं म्हणजे फक्त धातू नाही तर विश्वासाचं प्रतीक आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय अत्यंत गंभीर, अभ्यासपूर्ण आणि कदाचित काहींना वादग्रस्त देखील वाटू शकतो. मात्र ज्योतिषशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जे संकेत दिसतात त्याचा अभ्यास तुमच्यासमोर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते, ही कोणतीही निश्चित भविष्यवाणी नाही. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा व्यवस्थेवर आरोप नाही. हे केवळ ग्रहस्थितीवर आधारित ज्योतिषीय विश्लेषण आहे. कारण ज्योतिषाचं कार्य भीती निर्माण करणं नसून काळाची चाहूल ओळखणं आणि सजगता निर्माण करणं आहे. मागील काही वर्षात आपण अनेक अनपेक्षित घटना घडताना बघितल्या. युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक अस्थिरता, जागतिक बाजारपेठेतील चढ उतार, नैसर्गिक आपत्ती, राजकीय उलथापालथ आणि विश्वासाच्या अनेक जुन्या संकल्पना बदलताना आपण अनुभवत आहोत. विशेष म्हणजे यापैकी अनेक घटना पूर्वी ग्रहस्थितीमध्ये काही असामान्य संकेत दिसत होते. त्यामुळे जेव्हा पुन्हा एकदा काही वेगळे ग्रहयोग समोर आले तेव्हा त्याचा अधिक सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता वाटली. आणि या अभ्यासादरम्यान एक गोष्ट वारंवार समोर येत राहिली. सोनं. होय, सोनं जगभरातील अर्थव्यवस्थेत, गुंतवणुकीत, विश्वासाच्या व्यवस्थेत सोन्याचं स्थान अद्वितीय आहे. हजारो वर्ष बदलली, साम्राज्य बदलली, चलनं बदलली, सरकारं बदलली, पण सोन्यावरील विश्वास कायम राहिला. मात्र गेल्या काही वर्षामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ अनेक प्रश्न निर्माण करते. सोन्याचे भाव एवढ्या वेगाने का वाढले? जागतिक अस्थिरतेमुळे, गुंतवणूकदारांच्या मानसिकतेमुळे, की पडद्यामागे आणखी काही घडत आहे? निश्चित उत्तर आज कुणाकडेही नाही. पण ग्रहांचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते, जेव्हा विश्वासाशी संबंधित क्षेत्रात मोठे बदल घडणार असतात तेव्हा गुरु, शनी, राहू आणि केतू यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरते. सध्या हे चारही ग्रह अत्यंत विलक्षण स्थितीत दिसत आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचा ग्रह म्हणजे गुरु. कारण ज्योतिषशास्त्रात गुरु हा केवळ ज्ञानाचा ग्रह मानला जात नाही. गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे धन, गुरु म्हणजे बँकिंग व्यवस्था, गुरु म्हणजे नैतिकता आणि विशेष म्हणजे गुरु हा सुवर्णाचा कारक ग्रह मानला जातो. म्हणूनच जेव्हा गुरुच्या गतीमध्ये असामान्य बदल दिसतो तेव्हा अभ्यासकांचं लक्ष आपोआप आर्थिक क्षेत्राकडे वळतं. येथेच आपल्याला समजून घ्यावं लागेल एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व, ते म्हणजे अतिचार गती. सामान्यपणे गुरु एका राशीत साधारणपणे 1 वर्ष वास्तव्य करतात, परंतु काही विशिष्ट काळात त्यांची गती वाढते. अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने गुरुदेव भ्रमण करतात. ज्योतिषशास्त्रात त्याला अतिचार गती म्हटलं जातं. अतिचार गतीतील ग्रहांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण अशा काळात घटनांचा वेग वाढतो. अनेक वर्ष शांत दिसणाऱ्या गोष्टी अचानक चर्चेत येतात. दीर्घकाळ पडद्यामागे असलेली माहिती प्रकाशात येऊ शकते आणि अनेकदा व्यवस्थेच्या गाभ्यातील प्रश्न अचानक सर्वांसमोर उभे राहतात. विशेष म्हणजे सध्या गुरु केवळ अतिचार गतीत नाही तर ते त्यांच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीत देखील आहे. उच्चस्थ गुरु आणि अतिचार गती ही स्वतःमध्येच अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाची स्थिती मानली जाते. कारण अशी स्थिती अनेकदा सत्य, विश्वास आणि आर्थिक व्यवस्थेशी संबंधित विषयांना प्रकाश झोतात आणते. इथे एक प्रश्न निर्माण होतो, जर गुरु सुवर्णाचा कारक आहे, जर गुरु विश्वासाचा कारक आहे, जर गुरु आर्थिक व्यवस्थेचा कारक आहे आणि जर गुरु सध्या असामान्य शक्तिशाली अवस्थेत आहे तर तो कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकणार आहे? हा प्रश्नच पुढील अभ्यासाचा केंद्रबिंदू ठरेल.
याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भारताच्या पत्रिकेकडे पाहावं लागेल. कारण कोणत्याही राष्ट्राच्या भवितव्याबाबत संकेत शोधायचे असतील तर त्या राष्ट्राच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. भारताच्या पत्रिकेत गोचरने सध्या कोणते ग्रह सक्रिय आहेत, राहू काय सांगतोय, शनिदेव कोणत्या प्रकारची परीक्षा घेत आहे, केतू कोणत्या बदलांची चाहूल देत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्चस्थ आणि अतिचार गतीतील गुरु भारताच्या पत्रिकेत नेमकं कोणतं संकेत देत आहे, याचाच सखोल अभ्यास आपण करीत आहोत. खरी कथा आता सुरू होते. कोणतीही शक्यता केवळ कल्पनेवर आधारित नसते, तिच्या मागे ग्रहस्थितीचा अभ्यास असतो. आणि म्हणूनच आपण भारताच्या पत्रिकेकडे वळालो आहोत. सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. भारताच्या पत्रिकेबाबत विविध ज्योतिषीय परंपरामध्ये वेगवेगळी मतं आढळतात. विविध अभ्यासक विविध पत्रिकांचा वापर करतात. मात्र या विश्लेषणासाठी आपण भारताची रास कर्क आहे हे लक्षात घेऊन अभ्यास करीत आहोत. कर्क ही चंद्राची रास आहे. चंद्र म्हणजे जनमानस, लोकांचा विश्वास, राष्ट्रीय भावना, सामूहिक मानसिकता. कोणत्याही देशामध्ये आर्थिक व्यवस्थेचा सगळ्यात मोठा पाया कोणता असेल तर तो म्हणजे लोकांचा विश्वास. जेव्हा विश्वास मजबूत असतो तेव्हा व्यवस्था मजबूत राहते. आणि जेव्हा विश्वासावर प्रश्न निर्माण होतात तेव्हा अगदी मोठ्या व्यवस्थांना धक्के बसू शकतात. याच कारणामुळे भारताच्या पत्रिकेत कर्क राशीला विशेष महत्त्व दिलं जातं. या पत्रिकेतील सर्वप्रथम लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे गोचरने आलेला आणि अष्टम स्थानात सक्रिय झालेला राहू. ज्योतिषशास्त्रामध्ये अष्टम स्थानाला अत्यंत गूढ मानलं जातं. हे स्थान रहस्यांचं आहे, गुप्त व्यवहाराचं आहे, अचानक घडणाऱ्या घटनांचं आहे, पडद्यामागे चालणाऱ्या प्रक्रियांचं आहे. तर राहू हा भ्रम, आभास, धूर, गुप्तता, तंत्रज्ञान, विदेशी प्रभाव आणि अपारदर्शक व्यवस्थांचा कारक आहे. जेव्हा राहू अष्टम स्थानाशी जोडला जातो तेव्हा अनेकदा एक परिस्थिती निर्माण होते ज्यात जे दिसतं ते संपूर्ण सत्य असेल असं नाही. बाहेरून सर्व व्यवस्थित दिसत असतं, पडद्यामागे वेगळी कथा सुरू असते. काही गोष्टी अजून पूर्णपणे समोर आलेल्या नसू शकतात असा संकेत निर्माण होतो. याच कारणामुळे गोचरने आलेला अष्टमस्थ राहू अनेक अभ्यासकांचं लक्ष वेधून घेत आहे. यानंतर शनिदेव. शनी म्हणजे कर्म, शनी म्हणजे न्याय, शनी म्हणजे जबाबदारी आणि शनी म्हणजे अंतिम लेखापरीक्षण. इतिहासाकडे पाहिलं तर एक गोष्ट वारंवार दिसून येतं. शनी कधीही घाई करत नाही. अनेक वर्ष शांतपणे निरीक्षण करतो आणि योग्य वेळ आली की तो उत्तर मागतो, हिशेब मागतो आणि जे प्रलंबित आहे ते समोर आणतो. सध्या शनिदेव भारताच्या पत्रिकेतील भाग्यस्थानावरून गोचर करीत आहे. भाग्यस्थान म्हणजे केवळ नशीब नाही, ते व्यवस्थेची दिशा दाखवतं, राष्ट्रीय विचारधारा दर्शवतं, देशाच्या दीर्घकालीन प्रवासाचे प्रतिनिधित्व करतं. अशा वेळी शनीचा प्रभाव वाढला की व्यवस्थेची परीक्षा सुरू होते. व्यक्ती असो, संस्था असो किंवा व्यवस्था, प्रश्न एकच, पाया किती मजबूत आहे. आणि म्हणूनच अनेक ज्योतिषी अभ्यासक सध्याचा काळ उत्तरदायित्वाचा काळ म्हणून बघत आहेत. गुरु ग्रह गोचरने कर्क राशीत आहेत. ज्योतिषशास्त्रात कर्क ही गुरुची उच्च रास मानल्या जाते. उच्चस्थ ग्रह म्हणजे त्याच्या गुणाचे सर्वाधिक प्रभावी प्रकटीकरण होय. म्हणजे ज्ञान अधिक प्रभावी, सत्य अधिक प्रभावी, विश्वास अधिक प्रभावी आणि आर्थिक संकेतही अधिक प्रभावी. मात्र गुरु केवळ उच्चस्थ नाही, ते अतिचार गतीत देखील आहे आणि ही दुहेरी शक्ती निर्माण करण्याची स्थिती आहे. जेव्हा उच्चस्थ गुरु अतिचार गतीत असतो तेव्हा अनेकदा सत्याशी संबंधित प्रक्रिया वेगाने घडताना दिसतात. काही वेळा वर्षानुवर्ष दडलेले विषय अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी येतात. काही वेळा दुर्लक्षित माहिती महत्त्वाची ठरते. काही वेळा एखादा छोटासा प्रश्न मोठ्या चर्चेचं कारण बनतो. काही वेळा संपूर्ण व्यवस्था एखाद्या विषयाकडे नव्याने पाहू लागते. ज्योतिषशास्त्रात सोन्याचा कारक गुरु. त्यामुळे गुरु जेव्हा अत्यंत शक्तिशाली अवस्थेत आहे तेव्हा सोन्यासंबंधित विषय अभ्यासकांच्या रडारवर येणं स्वाभाविक आहे.
याचा अर्थ घोटाळा होईलच असं नाही, पण सोन्याशी संबंधित चर्चा, पुनर्मूल्यांकन, चौकशी, खुलासे, नवीन माहिती समोर येण्याची शक्यता अभ्यासाच्या दृष्टीने विचारात घेतली जाऊ शकते. आता उरतो केतू. केतू अत्यंत विलक्षण ग्रह मानला जातो. राहू जिथे भ्रम निर्माण करतो तिथे केतू भ्रम दूर करतो. राहू विस्तार करतो, केतू सार काढतो. राहू आकर्षित करतो, केतू प्रश्न विचारतो. सध्या केतू गोचरने धनस्थानातून प्रवास करीत आहे. धनस्थान म्हणजे संपत्ती, चलन, आर्थिक स्थैर्य आणि राष्ट्रीय आर्थिक संसाधने. अशा वेळी केतू अनेकदा पुनर्मूल्यांकन घडवतो. जे गृहीत धरलं गेलं आहे त्यावर विचार करायला भाग पाडतो आणि म्हणूनच ही स्थिती आर्थिक क्षेत्रात नव्याने पडताळणी होण्याचा संकेत मानले जाते. आता एक क्षण थांबून या सर्व ग्रहांना एकत्र बघूया. अष्टम स्थानातील राहू, गुप्तता आणि पडद्यामागील प्रक्रिया. भाग्यस्थानाशी संबंधित शनी, व्यवस्थेची परीक्षा. उच्चस्थ आणि अतिचार गतीतील गुरु, सत्यावर प्रकाश. धनस्थानातील केतू, पुनर्मूल्यांकन. जेव्हा हे चारही संकेत एकाच काळात दिसतात तेव्हा ज्योतिष अभ्यासक सावध होतात. कारण इतिहासात अनेकदा अशा काळात काही ना काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसलेल्या आहे. पण अजूनही एक प्रश्न अनुत्तरित आहे. या सर्वांचा सोन्याशी नेमका संबंध कसा? जर खरोखरच ग्रह आर्थिक व्यवस्थेकडे निर्देश करत असतील तर त्याचे स्वरूप काय असू शकतं? मोठा खुलासा, सुवर्ण साठ्यांबाबत चर्चा, व्यवहारात प्रश्न की काही पूर्णपणे वेगळे? या सर्व शक्यतांचा अभ्यास आपण करणार आहोत. ज्योतिषप्रेमींनो, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला असेल, जर हे ग्रह संकेत खरोखर काही महत्त्वाचं सांगत असतील तर नेमकं काय घडू शकतं? पुन्हा एकदा स्पष्ट करते, हे निश्चित भाकीत नाही. हे कोणत्याही व्यक्ती, संस्था, उद्योग किंवा व्यवस्थेवर केलेली टिप्पणी नाही. हा केवळ ग्रह संकेताच्या आधारे केलेला अभ्यास आहे. कारण ज्योतिषशास्त्र आपल्याला शक्यता दाखवतं, निर्णय आणि वास्तव मात्र काळ ठरवतो. सोनं म्हणजे केवळ दागिने नाही, सोनं म्हणजे केवळ गुंतवणूक नाही, सोनं म्हणजे आर्थिक विश्वासाचा पाया आहे. आज जगातील अनेक मध्यवर्ती बँका आपल्या सुवर्ण साठ्यांमध्ये वाढ करत आहेत. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळताना दिसतात. म्हणजे सोन्याचा विषय हा केवळ बाजारपेठेचा विषय नसून विश्वासाचा आहे. आणि म्हणूनच या क्षेत्रात कोणतीही मोठी माहिती समोर आली तर तिचे परिणाम अत्यंत व्यापक असू शकतात. मग ग्रह कोणत्या प्रकारच्या शक्यता दाखवित आहे? पहिली शक्यता, सोन्याच्या व्यवहाराशी संबंधित मोठे खुलासे होतील. हे खुलासे खरेदी, विक्री, आयात निर्यात, साठवणूक, प्रामाणिकता किंवा आर्थिक नोंदी संदर्भात असू शकतात. दुसरी शक्यता, सुवर्ण साठ्यांबाबत चर्चा. देशांतर्गत किंवा जागतिक स्तरावर सुवर्ण साठ्यांबाबत नवीन माहिती, प्रश्न किंवा पुनर्पडताळणीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तिसरी शक्यता, मौल्यवान धातू संबंधित चौकशी. विशेषतः राहू आणि शनीच्या प्रभावामुळे पडद्यामागील व्यवहारांकडे अधिक लक्ष वेधलं जाऊ शकतं. चौथी शक्यता, आर्थिक व्यवस्थेतील धोरणात्मक बदल. कधीकधी ग्रहांचा परिणाम एखाद्या घोटाळ्याच्या रूपात दिसत नाही तर नियम, नियंत्रण, तपासणी, व्यवस्था आणि आर्थिक धोरणांमध्ये बदल घडवून आणतो. पाचवी शक्यता, लोकांच्या मानसिकतेत बदल. हा मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो, पण मोठे ग्रहयोग प्रथम लोकांच्या विचारसरणीत बदल घडवतात आणि मग घटनांचा प्रभाव बदलतो. म्हणून प्रत्येक परिणाम एखाद्या धक्कादायक बातमीच्या स्वरूपात दिसेल असं नाही. गुरु जर सत्यावर प्रकाश टाकत असतील तर याचा अर्थ सर्वच गोष्टी नकारात्मक असतील का? अजिबात नाही. खरं तर शक्तिशाली गुरु अनेकदा व्यवस्थेतील दोष दूर करण्याची प्रक्रिया सुरू करतात. कधी लपलेल्या समस्या समोर आणतात, कधी सुधारणा घडवून आणतात, कधी चुकीच्या गोष्टींना आळा घालतात, कधी लोकांना अधिक सजग बनवतात. म्हणून या संपूर्ण विश्लेषणाकडे भीतीच्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही, तर जागरूकतेच्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. ज्योतिषप्रेमींनो, या काळात काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा.
अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर येणारी प्रत्येक माहिती खरी असेल असं मानू नका. कोणतीही आर्थिक माहिती मिळाल्यानंतर तिची पडताळणी करा. गुंतवणुकीचे निर्णय भावनेवर नव्हे तर तथ्यावर घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विश्वास आणि विवेक यांचा समतोल राखा. कारण गुरुचं खरं तत्त्वज्ञान हेच आहे, ज्ञान, विवेक आणि सत्याचा शोध. आज भारत एक महत्त्वाच्या आर्थिक संक्रमणातून जात आहे. जागतिक अर्थव्यवस्था बदलत आहे. नवीन आर्थिक शक्ती केंद्र निर्माण होत आहे. चलन व्यवस्थांमध्ये बदल होत आहे. गुंतवणुकीचं स्वरूप बदलत आहे आणि या घडामोडीमध्ये सोन्याचं महत्त्व वाढताना दिसत आहे. अशा वेळी ग्रहांचे संकेत अधिक बारकाईने अभ्यासणं आवश्यक ठरतं. कारण इतिहास सांगतो, मोठ्या परिवर्तनापूर्वी अनेकदा संकेत आधी येतात, घटना नंतर घडतात. म्हणूनच आजच्या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष, अतिचार गतीतील गुरु, अष्टमस्त राहू, प्रभावी शनी आणि धनस्थानातील केतू मिळून अर्थव्यवस्था, विश्वास आणि मौल्यवान साधनासंबंधित काही महत्त्वाच्या घडामोडींची चाहूल देत आहेत. ग्रह संकेत एवढं नक्की सांगतात, जे काही पडद्यामागे आहे, जे काही प्रश्नाच्या भोवऱ्यात आहे, जे काही विश्वासाच्या आड दडलेलं आहे, त्यावर प्रकाश पडण्याची शक्यता वाढत आहे. पण कधीकधी ग्रह घटना घडवत नाही, ते फक्त येणाऱ्या काळाची चाहूल देतात. आणि कदाचित या संपूर्ण योगाचा सगळ्यात मोठा संदेश हा आहे, संपत्तीपेक्षा विश्वास मोठा असतो. जेव्हा विश्वासाची परीक्षा सुरू होते तेव्हा काळ स्वतः सत्य समोर आणतो. ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला काय वाटतं? अतिचार गतीतील गुरु कोणते बदल घडवू शकतात? सोन्यासंबंधित मोठे खुलासे होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपली रजा घेते. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.